नमस्कार, मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आणि आजचा दिवस सगळ्यांना खूप आनंदी जावो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना। चला, बरेच दिवस झाले ना व्हॉइस ओव्हर करत होते आणि मधल्या 1-2 दिवस तुमच्यासोबत व्हिडिओही शेअर केला नाही। काल मी रक्षाबंधनचा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे, तर तो तुम्ही जाऊन नक्की चेकआउट करू शकतात। चला, आजच्या दिवसाची ही छान सुरुवात झाली। आज बरीच कामं आहे जी माझी पेंडिंग आहे। मुलं अजून झोपलेली आहे, आज सोमवार आहे, त्यांना स्कूलला पाठवायचं, पण त्याआधी मी अशीही लवकर उठते आणि माझी जी कामं असते व्हिडिओ एडिटिंग वगैरे ह्या गोष्टी मी आधी करून घेते, कारण की त्यावेळेस घरात खूप शांतता असते, व्हॉइस ओव्हर करता येतं। आणि हो, हे सगळे जे तुम्ही केस बघताय, केस खूप ड्राय झाले, त्यासाठी ऑइल बनवायचं आहे। बऱ्याच काही गोष्टी आहेत त्या आज तुमच्यासोबत शेअर करायच्या, तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा। व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, कमेंट करायलाही विसरू नका। चला, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मागच्या व्हिडिओमध्ये मी सुंठ कशी बनवायची ती दाखवली होती आणि ती बऱ्यापैकी सुकलेली आहे आणि मध्ये ना बरेच दिवस ऊन नव्हतं, नाही तर 2 ते 3 दिवसात मस्त होते आणि खूप मस्त असा सुंठेचा वास पण येतोय। सो नक्की तुम्ही ट्राय करू शकता। मी बनवले आणि ते सक्सेस झालेलं आहे। अजून 1 ते 2 दिवस मी ऊन दिल्यानंतर मस्त अशी सुंठ रेडीच होणार आहे। चला, आता बरेच दिवस झाले ना मी झाडांना पाणी वगैरे तर काही दिलंच नव्हतं, कारण की तितका वेळच माझ्याकडे नव्हता आणि सुकली होती। मग पाणी द्यायचंय तर त्यासोबतच म्हटलं NPK पण देऊया। बरेच दिवस झाले तर कुठलं फर्टिलायझरही दिलं नव्हतं ते, आणि झाडं इतकी सुकली आहे की जसं कधी त्याच्याकडे लक्षच दिलं नाही असं झालं। म्हणून म्हटलं चला, आज जे आहे ना सकाळी सकाळी पहिले व्हिडिओ एडिट वगैरे करून माझा झाला होता आणि त्यानंतर मग मी माझ्या दिवसाची सुरुवात ही झाडांना म्हटलं चला थोडंफार लक्ष देऊया। बरीच पानं सुकली होती, पिवळी पानं झालेली होती आणि मग ते सगळं करायचंच होतं आणि छान अशी हवा होती, म्हणजे गॅलरीतही तेवढा वेळ म्हटलं छान हवाही खाता येईल, तर म्हणून इथे थांबले। NPK जे आहे ना ते मी त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही देऊ शकतात। तर पाण्यामध्ये ना मी 3 चमचे, अर्धा बादली पाण्यात 3 चमचे घेतलेला आहे, मिक्स करून छान झाडांना डायरेक्ट घालू शकता किंवा स्प्रेने देखील घालू शकतात। आता हा पुदिना ज्यावेळेस आम्ही आणला होता त्याला थोडेसे रूट्स होते आणि ते लावल्यानंतर पुदिन्याची छान अशी झाडं ग्रो होत आहे आणि म्हणजे कधीतरी लागलं तर सलाड, कोशिंबीर वगैरे करायला मी पुदिना वापरत असते, तर त्यासाठी ते यूज होईल। आणि बघू शकतात फुलं आहे पण पानं खूप कोमेजून गेली, कारण की त्याला मी बरेच दिवसापासून पाणीच घालत नव्हते, जसे की तुमच्यासोबत शेअर केलं। आता सगळंच काही व्यवस्थित करते, पण मनी प्लांट मात्र खूप छान झाला आहे, जो की मला खूप आवडला। आज होता सोमवार म्हणून मग खिचडीच बनवायची होती, कारण की मला उपवास होता, मिस्टर बाहेर जाणार होते आणि मग अनुला डब्याला मी खिचडीच दिली, म्हणजे तेवढंच म्हटलं बाकीचे दुसरी काही कामं होतील, स्वयंपाक वगैरे करण्यापेक्षा नाश्ता त्यांचा वेगळा सकाळी होऊन जातो। चला, मस्त अशी खिचडी झाली, टिफिनला खिचडी दिली आणि सगळे स्कूलला जे त्याच्या कामावरती गेले होते। आता मला काही कामं माझी जी पेंडिंग होती ती करायची होती। या काही जुन्या जीन्स होत्या, त्यापासून म्हटलं काहीतरी बनवूया वेस्ट जाण्यापेक्षा किंवा अशाच टाकून देण्यापेक्षा। सो इथे ना विचार करत होते, पण त्याआधी सुचत नव्हतं की सुरुवातीला काय बनवूया वगैरे। आहे 1-2 आयडिया, त्यासाठी मग बराच वेळ माझा जाणार होता, पण म्हटलं चला सध्या जितका वेळ मिळतोय, जे काही होतंय तितकं करूया। भरपूर पॅन्ट होत्या त्यामुळे भरपूर काही त्यामध्ये होणार तर आहेच आहे। सगळ्यात पहिले ना एक प्रॉपर असा कपडा त्यातून निघाला पाहिजे, म्हणून अशा पद्धतीने ते व्यवस्थित कट करून घेतलं आणि स्टिच करून येणार तो कपडा दोन्हीही एकत्र करून घेणार होते। तर म्हटलं चला सगळ्यात पहिले काहीतरी साधं सिंपल बनवूया, तर तेच इथं प्लॅनिंग चालू आहे डोक्यामध्ये, काय बनवायचं आहे वगैरे। सगळ्यात तर पहिले कटिंग करून घेते। तर तुम्हीही असं DIY किंवा कपड्यांचं काहीतरी बनवत असालच, जे कोणी मिडल क्लास घरामधले असतील ते, तर नक्की कमेंट करून सांगा। सगळ्या ज्या जुन्या जीन्स आहेत त्या दिवशी मी बेडरूम क्लीन केला ना, त्यावेळेस मला हे भेटलं आणि आता म्हटलं चला याचा काहीतरी DIY बनवायचं आहे, डोअर मॅट वगैरे काहीतरी बनवूयात। सो ते कट करते।
कपडा एकत्र स्टिच करून मोठा कपडा बनवला आणि हे साडीमधलं फोम आहे, तुम्ही माहीतच असाल की साडीमध्ये असं फोम शीट येतं, ते त्यावरती ठेवलं, त्यानंतर फोल्ड केलं आणि अशा क्रॉसमध्ये त्याला स्टिच करते. आणि हे कशासाठी करते तर जसं की मॅट असते पायाखाली घेण्यासाठी. किचनमध्ये मी थोडंसं लांब, कारण की किचनमध्ये काय होतं जास्त वेळ आपण उभं राहतो, सध्या पावसाळा त्यानंतर हिवाळा आणि मग पायांना खूप मुंग्या येतात, त्यामुळे मग पायाखाली काहीतरी असावं असं फेकून देण्यापेक्षा म्हणून मग मी ते तशा पद्धतीने स्टिच केलं. आणि अशी जीन्स जरी टाकली ना पण ती थोडीशी रफ होते आणि फोमशीट टाकल्यामुळे थोडंसं स्पंजी झालं आहे, पायालाही सॉफ्ट लागतं आहे. आणि ही मशीन फार जुनी आहे घरामध्ये, तर तिचा कधीमध्ये यूज होत असतो, असं खूप जास्त आम्हाला गरज पडतेच असं नाही, त्यामुळे पण आहे खूप छान व्यवस्थित चालते. आता बऱ्याच दिवसांनी तिला हात लावला आहे, त्यामुळे तिच्यामध्ये ऑइल वगैरे टाकायची सध्या मला गरज वाटते. असो, तर अशा पद्धतीने छान असं हे जे मी आहे ना घेतलं आहे आणि तयार केलं आहे, जे की मला खूप आवडलं. चला, संध्याकाळ झाली होती, चहा घेतला. संध्याकाळ झाली आहे आणि कितीही म्हटलं चहा घ्यायचा नाही तरी चहा काही सुटत नाही. रोज म्हणते आज शेवटचा, आज शेवटचा, तो शेवट काय होत नाही आहे. आणि आज आहे श्रावण सोमवार, उपवास असल्यामुळे चहा घेणं तर होतं. चला, फ्रूट्स आणले होते, आता थोडेसे फ्रूट्सही व्यवस्थित. उद्या पुन्हा संकष्टी म्हणजे अंगारकी चतुर्थी आहे. ज्यांना कुणाला संकष्टीची महिन्याला येते ती पकडायची असेल तर त्याआधी मंगळी अंगारकी चतुर्थी पकडावी लागते आणि ती उद्या आहे. म्हणजे आजचा पण उपवास आणि उद्या पण उपवास, मग रोज रोज खिचडी खाण्यापेक्षा मिस्टरांना मी फ्रूट्स आणायला लागले होते, जेणेकरून उद्याचा दिवस मी फ्रूट्सवरच काढणार आहे. सो छान अशी, आणि मुलांना केळी खूप जास्त आवडते, सो केळी तर आम्ही मुलं खातीलच. चला, मस्त असा चहा झाला आहे आणि आता संध्याकाळची सुरुवात करायची आहे आणि चहा घेऊन थोडंसं फ्रेश वाटतं, त्यामुळे थोडासा चहा घेते आणि त्यानंतर मग कामं. चहा घेते आणि त्यानंतर आपली आता वाजले संध्याकाळ झालेली आहे आणि मग आपली म्हणजे संध्याकाळची जी काही सुरुवात आहे, पुन्हा जेवण, बरीच कामं, मुलांचा अभ्यास, असं सगळं आजच्या आपल्या दिवसात घडत असतं. सो आता रक्षाबंधन झालंय आणि अनुची एक्झाम आहे, युनिट टेस्ट फर्स्ट. बऱ्याच जणांचे म्हणजे जे CBSE बोर्डवाले होते त्यांची आधी झाली आहे, सो यांची आत्ता आहे, तर रिव्हिजन स्टार्ट आहे, त्यामुळे मग त्याचा थोडाफार स्टडी पण घ्यायचा आहे. त्याचबरोबर बघूया काय काय होतंय. इथे ना मी हेअर ऑइल बनवत होते, बोलले होते की दिवसभरात वेळ भेटला की बनवेल, पण दिवसभरात अजिबातही वेळ नव्हता. आणि त्यानंतर ना थोडासा आराम केला. मग संध्याकाळच्या वेळेस म्हणजे लक्ष पण राहील की जेणेकरून जेवण बनवताना आपलं लक्षही असतं किचनमध्ये, म्हणून मग संध्याकाळीच बनवायला घेतलं. तर बऱ्याच गोष्टी माझ्याकडे नव्हत्या, पण जितक्या आहे म्हटलं तितक्याचं बनवूया. तर कोरफड घेतली होती, त्यानंतर ड्राय लिव्ज जे आहेत ते घेतलेले होते रोजमेरीचे, आणि त्यानंतर मेथी दाणा माझ्याकडे सध्या नव्हता आणि कढीपत्ता घेतलेला होता. मी ऐकलं होतं की कापूर पण आपण तेलामध्ये टाकू शकतो, म्हणून इथे मी ट्राय करते, बघूया त्याने काही फरक जाणवतोय का. एकतर हेअरफॉल कमी होणार आहे या तेलाने, सो तेच आता इथे बनवते. आणि लोखंडी कढईमध्ये तेल छान गरम केलेलं खूप चांगलं असतं, त्यामुळे मी इथे लोखंडी पॅनच घेतला होता. तेल छान झालं होतं, त्यानंतर थंड झाल्यानंतर मी ते चाळणीने गाळून घेतलं. आणि रोज म्हणजे रात्रीचं तुम्ही अप्लाय करू शकतात किंवा केस धुण्याच्या आधी 1 ताससाठी अप्लाय मस्त असं मसाज करू शकता. सो अशा पद्धतीने हे तेल झालेलं होतं. चला, त्यानंतर संध्याकाळ झालेली आहे आणि जेवणाची तयारीही करायची होती. उपवास असला की आपण स्वयंपाकही लवकर करतो आणि कुठलाही उपवास असला की आमच्याकडे वरण भाताचा कुकर लावलाच जातो. सो इथे वरण भाताचा मी कुकर लावत होते आणि त्यानंतर मग म्हटलं हळूहळू सुरुवात करूया. मुलांचा अभ्यास असतो, बरंच काय काय आपल्याकडे असतं आणि त्यांची बडबड लुडबुड सगळंच काही मध्ये चालू असतं. कुकर लावून दिला की बाकीची कामं करायला आपण मोकळं होतो, त्यामुळे मग इथं वरण भात असा दोन्ही डब्बे मी एकत्रच लावते.
असं म्हणतात की तुरीची डाळीसोबत टोमॅटो टाकायचा नसतो, त्यामुळे ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होतो, म्हणजे विरुद्ध आहे ते. त्यामुळे ना आता बऱ्याच वर्ष झाले तसं आम्ही टोमॅटो यूज करणं सोडून दिलंय. आहे शेपूची वडी, कारण की शेपूची भाजी मुलांना तर आवडतच नाही, मला आवडते पण भाजी जास्त होती, त्यामुळे मी उद्या भाजी तर बनवेल, पण आता मी शेपूची वडी ट्राय करते. तर रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आणि पहिल्यांदा बनवते, त्यामुळे कशी झाली काय झाली तेही सगळं नंतर सांगूया. चला. तर लसूण, हिरव्या मिरच्या, नंतर सफेद तीळ, शेंग पावडर. तर इथे ना शेपूची भाजी स्वच्छ धुवून झाली आहे, त्यामुळे पाणी निथळून घ्यायचं, म्हणजे आपल्याकडे जे पीठ आहे ना ते कमी प्रमाणात लागतं. सो कोथिंबीर वडी बनवतो सेम अगदी तशीच बनवायची आहे. आता मी बनवून बघते आणि नंतर आपण त्याची कशी लागते काय आपल्याला ते तर समजणारच आहे. तर यामध्ये ना बेसन पीठ, तांदळाचं पीठ, त्यानंतर जिरा पावडर आणि आपण जे काही वाटण बनवलं होतं, हिरवी मिरची, लसूण, सोबत सफेद तीळ आणि बडीशोप टाकायची, जेणेकरून ते खूप छान लागतं. थोडं चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडंसं एकजीव करायचं आणि नंतर आपल्याला गरजेचं आहे तितकं पाणी इथे घालायचं आहे. त्यानंतर आपल्याला हव्या तशा आकारामध्ये वड्या बनवून घ्यायच्या आणि छान असं स्टीम करून घ्यायचं. सो खरं जर सांगायचं झालं ना तर वडी दिसायला किंवा करण्यासाठी सोपी आणि सगळंच काही छान आहे, पण जी वडी मी बनवली त्यापेक्षा बेस्ट मला जर काही आवडलं असेल ना तर सांगते मी पुढे. पण इथे बघा ना, आता मी बनवते आणि मुलांची इतकी लुडबुड चालू आहे, बॉटल पाहिजे, पाणी पाहिजे, सगळंच काही पाहिजे आणि हाताजवळ वस्तू असल्या तरी त्यांना घेता येत नाही आणि आपण द्यायला गेलो तर ते त्यांच्या कामात मग्न असतात. चला, आता इथे मस्त असं वडेचं सगळं बनवून झालं होतं आणि अशा शेपमध्ये मी लावते. नंतर ते कट करून घेऊया. तर स्टीमरमध्ये इथे मी स्टीम करून घेऊ शकता. स्टीमर नसेल ना तर कुकरच्या डब्यात लावून घ्यायचं आणि कुकरची शिट्टी बाजूला करायची आणि छान अशा 15 ते 20 मिनिटामध्ये कोथिंबीर वडी असो, कुठलीही वडी असो, अशी कुकरला देखील झटपट तयार होते. सो वरण भात होता म्हणून मी वडी बनवायला घेतली. आता खरा रिव्ह्यू तुम्हाला द्यायचा झाला तर वडी झाली छान होती, सगळं काही छान होतं, पण जितकी चवीला कोथिंबीर वडी छान लागते इतकी काही शेपूची वडी मला आवडली नाही. त्यापेक्षा शेपूची भाजी मी खूप आवडीने खाते, म्हणजे कोणालाच आवडली नसणार असं मला वाटतं. मुलांना तर शेपू आवडतच नाही. चला, असे जसं झालं तसं झालं. आता जे बनवले ते आपल्याला संपवणं पण गरजेचंच आहे, त्यामुळे आता मस्त असं ती तव्यावरती फ्राय करूया. आणि खरं तर ना न आवडण्याचं कारण असंही असू शकतं की माझ्याकडनं मिरची थोडीशी कमी झाली होती आणि त्यामुळे मग पीठ जास्त लागते असं होत होतं. सो जे प्रमाण थोडंसं गडबड झाली माझ्याकडनं, तर जर थोडंसं म्हणजे जास्तीचं तिखट असेल ना तर ती वडीही छानच लागली असती. चला, मी आता इथे ना शॅलो फ्रायच करते ह्याच्यात, नाहीतर कधी ना तेलात जर डायरेक्ट तळल्या तर तरीही त्या छान लागतात. तर अशा पद्धतीने शेपूची वडीही केली होती आणि आजचा दिवस कसा गेला, काय झालं, सगळं तुमच्यासोबत शेअर केलं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये. बाय. आता सगळं जेवण झालं आणि रात्री येताना मिस्टरांनी मस्त अशी चीज दाबेली आणि चोती आम्ही एन्जॉय केली. असं कोण करतं?